उत्कृष्ट चेंडू आणि खणखणीत चौकार गचा क्षेत्ररक्षण मध्ये त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळ खेळत आपल्या संघासाठी सोनू सुरेख गोलंदाजी ओंकार कांबळे यांची डॉट बॉल काय आउट आहे का पंचाचा निर्णय अंतिम राहील थांबा पंच काय आउट आहे आणि फलंदाजी करायला ते तुषारदा मोरे कनकाती फलंदाज एक रन डॉट बॉल सुरेख गोलंदाजी ओंकार कांबळे यांची एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या केलेली 11 धावा बॉलिंग ला आलाय तो अंकित आणि उत्कृष्ट तलाला चेंडू झिलबात
आणि मैदानात आले ते घनाघाती फलंदाज गजेंद्र सिंग उर्फ बबलू परदेशी. याच्यानंतर होणारा सामना डॉट बॉल. आणि उत्कृष्ट पद्धतीने तोलला चेंडू. एक धाव पूर्ण. आणि उत्कृष्ट पद्धतीने तोलला चेंडू. काय चौकार. उत्कृष्ट अशी खेळी खेळत आपल्या संघासाठी गिरीश कारळे. आणि सूर्यकाचा मारलाय. कडकडीत चटकार. उत्कृष्ट अशी खेळी खेळत आपल्या संघासाठी गिरीश कारळे. आणि सूर्यकाचा मारलाय. काय षटकार ना. षटकार आहे. उत्कृष्ट खेळी. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा. ओंकार सामना त्वरित उरकायचा आहे. वाईट बॉल. अवंतर धाव संख्येत 1 ने भर. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी. आणि उत्कृष्ट तोलले चेंडू. चौकार. नो बॉलचा इशारा पंचांचा. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. आणि बघूया नो बॉलचा पुरेपूर फायदा घेत आहेत का बबलू शेठ. आणि 1 धाव. आणि उत्कृष्ट पद्धतीने तोलला चेंडू आणि कणकणीत चटकार. उत्तुंग असा मारला गिरीश कारळे यांनी.
सुरेख गोलंदाजी. नो बॉलचा इशारा पंचांचा. नेले पे द्यायला. आणि उत्कृष्ट पद्धतीने चेंडू आणि कणकणीत षटकार. उत्कृष्ट अशी खेळी घेत आपल्या संघासाठी गिरीश कारळे यांची. प्लेस केलेला चेंडू एक धाव पूर्ण. आणि आमचे मित्र उत्कृष्टाचे समालोचक अक्षय शेठ कामटे तुमचं स्वागत. सुरेख अशी कॉमेंट्री करत होते आमचे सन्माननीय मित्र आकाश डोळा शेखर मकासर. पुढचा एक माईक लाव. चला पुढील चेंडू टाका. सुरेख असा सुंदर असा सामना चालू आहे. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं खेळाडू प्रेक्षकांचं मान्यवरांचं सत्ता ग्रुप आयोजित शिवशंभो चषक 2024 तर्फे मनपूर्वक स्वागत. पुढील चेंडू उत्तुंग असा मारलेला जगदीशने. चांगलं क्षेत्ररक्षण. आताच एक धाव. खतरनाक खेळाडू. गज्जू भाऊ. अविनाश मस्कुटे माईकशी संपर्क साधा. पुढील चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके सर. वाईटचा रिव्ह्यू. आणि उत्कृष्ट अशी रायटिंगचं काम करतात ते आमचे मित्र रायनाचे चाहते. रैना आणि ब्रावोचे दोन्ही हातावर टॅटू काढलेला खेळाडू संकेत सरोदे उत्कृष्ट असं रायटिंगचं काम करतोय. सुरेख असं काम केल्याबद्दल त्याचं लवकरच लग्न होणार. सांगा लवकर. वाईट चेंडू. ओके सर. वाईट चेंडू अवांतर धाव संकेत बार. अविनाश मस्कुटे प्लीज कम ऑन दिस स्टेज. पुढे चेंडू सुंदर असा प्लेस केलेला चेंडू आणि दरम्यान एक धाव पूर्ण. कहते तो गजेंद्र परदेशी.
आणि गजू भावने उत्तुंग असा मारलेला कणकणी झटका आणि 8 नो बॉल आहे का टोटल 7 धावा बघा 7 मारला त्यांनी डायरेक्ट याला म्हणतात राइट आर्म लेफ्ट मीडियम गजेंद्र सुषमा गोकुल सिंह स्वर्गीय गुलाब सिंह दुर्गा सिंह परदेशी जेसीबी फॉकलैंड हाईवा पुढील चेंडू ओ सुंदर असं मारलाय बघा काय होते आणि पुन्हा एकदा षटकार 97 मीटरचा षटकार मारल्याबद्दल टाळ्या इसे कहते सोने पे सुहागा 6 रन 6 रन मारले आहे बॉलरच्या 9 बॉलवर 6 मारला बघू हा पुढचा बॉल डॉट बॉल पंचांचा नो बॉल और एक ए 4 रन बॉलरच्या वरून 1 टप्पा बाउंड्रीच्या बाहेर 4 रन हे मला वाटतं जखमेवर मीठ काय म्हणता जखमीवर मीठ नंतर 16 आयुष्याचं जखमीचं मीठ झालंय चला ठीक आहे कोण होते आता मला माहित नाही अज्ञात असे कॉमेंटेटर आले ऑस्ट्रेलियावरनं त्यांचं स्वागत आहे पण आम्हाला माहित नाही त्यांचं नाव काय ते सुंदर सा मारलेला चेंडू वाईट चेंडू नंतर धाव शक्यत बार 2 मिनिट थांबवा 2 मिनिट थांबा याच्या आधीच नो आहे का 2 मिनिट थांबा पंच नो प्लस चौकार बरोबर ना अरे अरे हळूहळू सांग की समजते आम्हाला बी सलग 2 नो आहे का हा ठीक आहे सलग 2 नो आणि नंतर आताचा वाईट त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू ओके चालू करा गॉट टॅलेंटेड स्टुडंट्स गावचे पोस्टमॅन आकाश डोळा शेखर मकासरे पुढील चेंडू फ्री हिटचा फायदा घेतोय का बघूया खेळाडू आणि फ्रीचा फायदा घेण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न आणि खरखरीत चौकार सुरेख असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न पुन्हा एकदा नो बॉल नो वर नो गोलंदाजाच्या चेहऱ्यावर 8 म्हटल्या पुढील चेंडू आणि सुंदर असा मारल्या पुन्हा एकदा फटका आणि यावर खणखणीत असा चौकार खूपच सुरेख असं खेळाचं प्रदर्शन करतोय बबलू तात्या परदेशी सन्माननीय शेखर मकासर यांचे चिरंजीव आकाश डोळे मकासर यांच्या चेहऱ्यावर खूपच मोठं समाधान आणि पुढील चेंडू उत्तुंग मारलाय पुन्हा एकदा धडाकेबाज खेळाडू आणि षटकार सुंदर असं खेळाचं प्रदर्शन चालू आहे अजून एक चेंडू शिल्लक उत्तुंग मारलाय पुन्हा एकदा बघूया काय होतंय आणि गचाळ क्षेत्ररक्षण झेल सुटला दरम्यान आताची 1 धाव टोटल या ओव्हर मध्ये आले 39 धावा
आणि संघाची धावसंख्या झाली ती 89 धावा. 2 बाद 89. आणि वेळात वेळ घालून आले ते माजी क्रिकेटर पण सध्या वेगळ्या दुनियेत जगत असलेले सागर बाळासाहेब मारुती पंढरीनाथ हरपळे पाटील, तुमचंही स्वागत. गावचे पाटील अशी त्यांची ओळख आहे अजूनही. शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलासवासी मारुती पंढरीनाथ हरपळे यांचे ते नातू, त्यांचंही स्वागत. सागर उर्फ CID. पुढे चेंडू पुढील चेंडू सुंदर असा मारला फटका आणि षटकार. खूपच सुंदर अशी संघासाठी कामगिरी करतोय बबलू. बेहतरीन बल्लेबाजी दिखा रहा है खिलाड़ी इस मैदान में. गजेंद्र सिंह सुषमा, गोकुल सिंह स्वर्गीय, गुलाब सिंह, दुर्गा सिंग परदेशी. या बाग याला म्हणतात दणका. डायरेक्ट जंगलात. बोल द्या. बबलूच्या चेहऱ्यावर आज खूपच मोठं समाधान. संघासाठी अतिशय उत्तुंग अशी कामगिरी करतोय बबलू तात्या परदेशी. थोड्या दिवसांनी अशीच कामगिरी चालू ठेवली तर मनसे क्रिकेट असोसिएशन त्यांना रणजी क्रिकेट क्लब मध्ये घेण्यास उत्सुक असा दावा. संघाची धावसंख्या झाली 101 रन आणि वैयक्तिक 49 धावांवर खेळत आहे बबलू तात्या. 17 चेंडूत 49 धावा ठोकल्यात. पुढील चेंडू हे पुन्हा एकदा मारलाय खणखणीत आणि वैयक्तिक 55 धावा फलकावर. आयो बॅट तिकडे दिसली आम्हाला डायरेक्ट. अयो संघाची धावसंख्या झाली ती 107. पुढील चेंडू उत्तुंग मारला पुन्हा एकदा खणखणीत षटकार. अरे आता काय आवरत नाही, आज काय आवरत नाही. बॉल द्या. असे जर बॉल हरवले सलग 4 षटकार मारले बबलू तात्या. अजून 2 षटकार मारले तर सत्ता ग्रुप तर्फे एक छोटस गिफ्ट मिळेल. ओ हुकलं. चला आताची 1 धाव. घे नाही काय म्हणणार आम्ही. हा ठीक आहे चल ओके. नाही बरोबर आहे. रूल्स आर रूल्स. डोंट कॅन कॅरी वेस्टेज. रूल्स आर रूल्स. चला पुढील चेंडू टाका. या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा मारलेला फटका. बघा काय होतंय. आणि सूर्य कसा झेल. आणि संघाची धावसंख्या झाली 114 धावा.
3 विकेटच्या नुकसानीवर आणि जिंकण्यासाठी 115 धावांची आवश्यकता. सुरेख अशी कामगिरी केली बबलू तात्याने. आपला संघ बाळासाहेब पिंटू तात्या हरपळे टायटन्स 114 धावांचा डोंगर उभा केलाय. आयडियल कम्प्युटरला बघूया आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी 115 धावांची आवश्यकता आहे. काय करतात ते 2 खेळाडू पाठवावेत. दैदिप्यमान कामगिरी करून अजिंक्य राहिलेला खेळाडू बबलू. माहित नाही चालू आहे. आमचे मित्र अक्षय राजपसरे तुमचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. चला 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 या बोलवा. आणि संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी कोचिंग करताना विशाल शेठ मोडक. त्याला कधी ब्रेक बॅट धरता आली नाही. असे विशाल शेठ मोडक क्रिकेटची प्रचंड अशी आवड. बोला. सध्या आयडियल कॉम्प्युटर यांना जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये 115 रनांची गरज आहे. तरी आयडियल कॉम्प्युटरचे बॅट्समन 115 धावांची मजल पकड किंवा जिंकण्यासाठी अथात प्रयत्न करतील का याच्या अपेक्षेनं आतुरतेनं वाट बघण्यासाठी प्रेक्षक आहेत. तर अशा तऱ्हेने 115 धावांची पाठलाग करताना बॅट्समन रेडी, बॉलर रेडी. आणि आलाय तो पान दरबारचा ऑपरेटर अथर्व. सुंदरसा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. रिव्ह्यू. पुढील सामन्याचे कॅप्टन अक्षयदादा कांबळे आणि प्रशांत बाबू वारे रिव्ह्यू करतात. नाणेफेक करण्यासाठी माईकपाशी यायचंय. पुढील होणारा सामना नवनाथ कामटे फायटर्स विरुद्ध प्रवीणदादा हरपळे टायटन्स. दोन्ही संघाचे कर्णधार माईकपाशी टॉस उडवला यायचंय. 1 मिनिट सांगतो.
सांगा पंच निर्णय सांगा पटकन. हा काय पंच. नो बॉल. आताचा नो बॉल. सुरेख अशी कामगिरी करतोय अथर्व गव्हाणे. धडाकेबाज खेळाडू. स्ट्राईकला येतो गणेश. सुंदर असा मारला उत्तुंग असा ओवळा आणि षटकार. आरसीमा पार षटकार याचीच अपेक्षा होती संघाला. घट्ट घ्याचे संस्थापक अध्यक्ष रमेश अप्पा गायकवाड आमचे सख्खे भाचे तुमचंही सहर्ष स्वागत. स्वागत असतो सागर सीआयडी हरपळे. पुढे चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला ठेवलेला चेंडू आणि हो चांगला प्रयत्न अतिशय चांगला असा उत्तम असा प्रयत्न केला होता पण कॅच सुटला. हो चांगलं क्षेत्ररक्षण तुषारच्या रूपाने संघासाठी. आताच्या 2 धावा. अक्षय दादा कांबळे लगेच मायपाशी या. कॅप्टन रवींद्र हरपळे वॉरियरचे कॅप्टन लगेच या. पुढे चेंडू सुंदर असं मारा लेग साईडच्या दिशेने आणि काय पंच षटकार. सुरेख अशी फलंदाजी करतोय गणेश ठोंबरे. एक काळ गाजवला फुरसंगी गावात सदाशिवनगरच्या रूपाने. सदाशिवनगरचा एक नामांकित धडाकेबाज खेळाडू. चला चालू करा चालू करा. वेळ अतिशय मोलाची आहे. पुढील चेंडू सुंदर सा मारला स्ट्रेट ड्राइव बेहतरीन चौका. आणि प्रवीण हरपळे टायटनचे कॅप्टन आलेले आहेत. प्रशांत वारे हे नवनाथ कामटे फायटरचे कॅप्टन आलेले आहेत. त्यांचा टॉस उडवतील अक्षय शेठ देशमुख. वाईट चेंडू अंतर जाऊ शकेल बर. नवनाथ कामठे यांनी टॉस जिंकून निर्णय राखीव ठेवलाय. फिल्डिंग बर ठीक आहे. काय बद्दल चौकार. नवनाथ कामठे फायटर्स यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तयारीत राहायचंय. एक मिनिट. धावसंख्या झाली 24. रन का 24 रन झाले. 24 रिव्ह्यू घ्यायचं का. रिव्ह्यू घ्यायचं म्हणतात. थांबा आला इकडे खेळाडू. काय बाळा थांबा आलं का. बरोबर ठीक आहे. ओके ओके चाल चालू करा चालू करा.
पुढील षटक घेऊन आला तर दुरुस्कार आहे बघू आपल्या संघासाठी काय करतोय. पुढील चेंडू म्हणणार त्याला काय सुंदर असा मारलाय फटका बघूया काय होतंय आणि वन बाउट चौकार. पुढील चेंडू सुंदर असा प्लेस केलेला चेंडू. येऊ कसला आवाज येऊ. आताची एक धाव. पुढील चेंडू आताची एक धाव. पुढील चेंडू वेळात वेळ काढून आले ते सामाजिक कार्यकर्ते संस्कारचे बाप्पा विरुद्ध संस्कार संतोष रमेश फाटे. उत्तुंग असा मारलाय. संस्कार संतोष रमेश भागुजी राघुजी फाटे. पुढील चेंडू उत्तुंग फटका मारण्यात चकलेले पंचांनी अपील फेटाळून लावलेले. अण्णाचा भाऊ तुझे स्वागत. द्या मला पाणी. अण्णाचा भाऊ रोहित रोहितचा भाऊ अण्णा. पुढील चेंडू ओव्हर समाप्तीचा इशारा. हो हो विकेट आहे हो. यावर संघाची धावसंख्या झाली ती 36. आहे ना नाही. आणि गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो एक घाणाघाती गोलंदाज गजू भाऊ. हॅलो
गजभाऊचा पुढील चेंडू सुंदर असा मारला खरकट फटका आणि दणक्यात षटकार. धडाकेबाज असा षटकार. बॉल द्या. रमेशचा मोठा आवाज आला. रमेश गायकवाड उर्फ इंजिनची चाशी. सुंदर असा प्लेस केलेला चेंडू. दरम्यान आताची एक धाव. पुढील चेंडू सुंदर असा मारलाय करगरीत फटका आणि षटकार. शाबाश आणि षटकार. पुढील चेंडू 15 चेंडू 66 धावांची आवश्यकता. खूपच चाललेला सुंदर असा रोमहर्षक सामना. पुन्हा धावलाय आणि षटकार. खूपच सुंदर असं खेळाचं प्रदर्शन आणि आताचा नो बॉल. टोटल 7 धावा. ओके सर ओके. पुढील चेंडू वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर. फ्री हिट कंटिन्यू. पुढील चेंडू सुंदर असा प्लेस केला चेंडू. फ्री हिट. फ्री हिटचा फायदा झाला म्हणता येईल इथे. चौदा चेंडू 57 धावांची आवश्यकता. सुंदर असा मारलाय खणखणीत फटका आणि षटकार. उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन चालू आहे मैदानात. दोन्ही संघ तोडीस तोड खेळतायत. या षटकातील शेवटचा चेंडू सुंदर असा प्लेस केलेला चेंडू आणि आत्ताची एक धाव. यावर षटक समाप्तीचा इशारा. बारा चेंडू 50 धावांची आवश्यकता. खूपच चाललेला सुंदर असा रोमहर्षक सामना दोघांना सुवर्ण संधी जिंकण्यासाठी.
हे चालू करा, चला चला, वेळ नाही आपल्याला. चला चला चालू करा, पुढची मॅच खेळायची अजून. चालू करा. चला पुढील षटक घेऊन आला तो अथर्व गव्हाणे. त्याचा सामना करेन गणेश. वैयक्तिक दुसरं, संघासाठी चौथं षटक घेऊन आला अथर्व. फुरसंग गावाला वेड लावलेलं अशा पानदरबारचे सर्वे सर्वा अथर्व गव्हाणे. पुढील चेंडू अथर्वचा, सुंदर असा मारलाय कणकणी आणि षटकार. उत्तुंग असं खेळाचं प्रदर्शन गणेशच्या रूपाने संघासाठी. अकरा चेंडू 44 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला आणि कणकणी दुसरा षटकार. उत्तुंग असं खेळाचं प्रदर्शन गणेशच्या रूपाने. ओंकार इकडे 10 चेंडू 38 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा मारलाय षटकार. अतिशय धडाकेबाज खेळाडू गणेश ठोंबरे. आणि वैयक्तिक 50 धावा पूर्ण झाले त्याच्या. शाबाश, 55 धावांवर खेळतोय तो. 16 चेंडूत 55 धावा केलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर असं मारला फटका. बघा काय होते, चांगलं क्षेत्ररक्षण आणि नो बॉलचा इशारा. शांत बसा रे. आताचे टोटल 2 धावा. पुढील चेंडू वाईट चेंडू नाही का, रिव्ह्यू घेतला का? ओके ओके सर, ओके रिव्ह्यू. काश वाईट चेंडू. अवांतर धाव संख्येत भर. फ्री हिट कंटिन्यू. पुढील चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पण नो बॉल. आताची एक धाव. पंचांचा निर्णय अंतिम राहतील. सुंदर असा प्लेस केलेला चेंडू. नो बॉल. पुन्हा एकदा पुन्हा एकदा फ्री हिट आणि आताचा नो +2 टोटल 3 धावा. अथर्व थोडा गडबडला. पुढील चेंडू सुंदर असा मारलेला फटका. एक धाव पूर्ण.
दुसरी धाव पूर्ण आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण. आताच्या 2 धावा. पुढे चेंडू. सुंदर सा प्लेस केला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आताची 1 धाव. षटकातील शेवटचा चेंडू. 93 रनवर खेळतात. 93 धावा झाल्या. 93. 7 बॉल बाकी आहेत. जिंकण्यासाठी 115 रनांची आवश्यकता आहे. 7 बॉल 22. सुंदर असा मारला फटका. बघा काय होतंय आणि खणखणीत चौकार. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. या षटकात 32 धावा आल्या. आकाश डोळ्याशेखर मकासर यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान नाही म्हणता येईल ते. सॉरी बाबा. आता तसं म्हणलं तर अजून बस कहून. चला घ्या उरकून. चला सामना उरकून घ्या. शेवटची ओव्हर बाकी आहे. चला सामना उरकून घ्या. पुढचा सामना खेळवायचा आहे अजून. अरे थांबू नका थांबू नका. चालू करा चालू करा. चालू करा चालू करा. चला पुढील षटक घेऊन आला तो ऋतू हरपळे. बघू आपल्या संघासाठी काय करतो ऋतू हरपळे. बोला की. जिंकण्यासाठी 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. सुरेख अशी संघासाठी कामगिरी करतोय अंकित आणि गणेश. ऋतूचा पुढील चेंडू. उत्तुंग असा प्लेस केला चेंडू आणि 1 धाव पूर्ण. 5 बॉल 17 आणि सगळ्यांसाठी मोठा खतरा. सुंदर असा चाललेला रोमांचक सामना. दोन्ही संघांना विजयाची सुवर्ण संधी. नो बॉल. नो बॉलला किपरिंग आउट नाही. रनआउट असतो. एसटीचित असेल तर आउट नाही. ओके 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 ओके. आता तर नो बॉल. ओंकार हरपळे VIP तुमचं स्वागत. पुढील चेंडू. हे चालू करा. एकुलते 1 स्टंप आहेत आपल्याला. तुम्ही फायनल मारले की घेऊन जा. बरं ठीक आहे. नाही नका घेऊन जाऊ. तसं गेलं समाधान तरी भेटेल थोडं. नाही तर अजून एक टाकीन जोरात. पाच चेंडू 16 धावांची गरज. चालू करा सर. पाच बॉल 16 रनांची आवश्यकता. सुरेख असा सामना चालू आहे.
गणेश सुंदर असा मारले फटका बघूया काय होते आणि षटकार 4 बॉल 10 रनांची गरज उत्तुंग असं खेळाचं प्रदर्शन करतोय गणेश वैयक्तिक 66 धावांची पारी खेळत आहे 20 बॉल मध्ये 66 धावा ठोकल्यात पुढील चेंडू उत्तुंग असा मिड हाईट ने मारलेला फटका खेळाडू उपस्थित नाही आणि आताच्या 2 धावा 3 बॉल 8 रन दोन्ही संघांना विजयाची सुवर्ण संधी पुढे चेंडू सुंदरसा मारलाय उत्तुंगाचा टोरला चेंडू बघा काय होते आणि सुरेखाचा षटकार 2 चेंडू 2 रनांची गरज दीपक शेठ फडतरे आपले सरसे स्वागत बर घड्याळचे मानकरी दीपक फडतरे एक मिनिट सर एक मिनिट काय पंच आता पंच आपला निर्णय सांगावा बोला अजय सर हा हा आताच काय सर डॉट बॉल जिंकण्यासाठी एका चेंडूत 2 धावांची गरज काय बोला पटकन बोला लास्ट बॉल 1 बॉल 2 रन आणि गणेश तू जर या चेंडूवर षटकार मारला तर 27 रुपये तुला रोख 1000 रुपयाचं पारितोषिक 1 बॉल 2 रन अजय आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आणि ऋतू हरपळे यांनी जर डॉट बॉल काढला तर दीपक कैलास फडतरे यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक चालतंय आकाश मकासरे तर्फे 100 रुपये नाही 100 तेवढेच बोलते चला चालू करा 1 बॉल 2 रन षटकार मारला रोख 1000 रुपयाचं पारितोषिक सत्ता ग्रुप तर्फे आणि डॉट बॉल काढला ऋतू हरपळे यांनी तर दीपक कैलास फडतरे यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही संघांना विजयाची सुवर्ण संधी सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पुढे चेंडू प्लेस केलेला चेंडू काच्या क्षेत्ररक्षण थोडस पण पंचांचा निर्णय अंतिम राहतील रिव्ह्यू घेतलेला आहे ओके रूल्स आर रूल्स डोंट कॅन कॅरी वेस्टर्न संपला
नॉट आउट आहे आणि आयडियल कॅम्प्युटर यांनी हा सामना जिंकलेला. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेत गणेश ठोंबरे यांना विनंती आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन जा. चला पुढील होणार सामना नवनाथ कामटे फायटर्स विरुद्ध प्रवीणदादा हरपळे टायटन्स. प्रवीणदादा हरपळे टायटन्स आपले दोन खेळाडू लगेच पाठवा तुम्ही, अजिबात व्यत्यय आणू नका मैदानात.